आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तू बाहेर जात नाहीस का? तू बाहेर जात नाहीस का? Aren't you going out? Aren't you going out? तुम्ही माझ्या पाठीमागून बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे सेंटेन्सेस प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. Aren't you going out? The next sentence. त्याला शिवी देऊ नको. त्याला शिवी देऊ नको. Don't abuse him. Don't abuse him. Abuse means शिवी देणे. Don't abuse him. त्याला शिवी देऊ नको. जर तुम्हाला बोलायचं असेल की मला शिवी देऊ नको, तर तुम्ही काय बोलू शकता? Don't abuse me. हिमच्या ऐवजी मी घ्यायचंय. तर जर तुम्हाला त्याला ऐवजी मला बोलायचं असेल की मला शिवी देऊ नको, तर तुम्ही काय बोलू शकता? Don't abuse me. इथे काय आहे? त्याला शिवी देऊ नको. Don't abuse him. काल तो रजेवर होता. काल तो रजेवर होता किंवा काल तो सुट्टीवर होता. हे सेंटेन्स कसं बोलायचं आहे? He was on leave yesterday. Yesterday. He was on leave yesterday. काल तो रजेवर होता. जर तुम्हाला बोलायचं असेल की काल ती रजेवर होती, तर तुम्ही कसं बोलणार आहात? She was on leave yesterday. Then next sentence आहे, मी उद्या रजेवर आहे. मी उद्या रजेवर आहे किंवा मी उद्या सुट्टीवर आहे. I am on leave tomorrow. I am on leave tomorrow means मी उद्या रजेवर आहे किंवा मी उद्या सुट्टीवर आहे. जर तुम्हाला सांगायचं असेल की तो उद्या रजेवर आहे, मीच्या ऐवजी तुम्हाला घ्यायचं आहे तो उद्या रजेवर आहे, तर तुम्ही काय बोलणार आहात? He is on leave tomorrow. He एमच्या ऐवजी इथे घ्यायचं आहे is. फक्त I सोबत एम येतं, ही सोबत काय येतं? is. Then he is on leave tomorrow. जर तुम्हाला तोच्या मी किंवा तोच्या ऐवजी एखादं नाव घ्यायचं असेल, जसं की नेहा. नेहा उद्या सुट्टीवर आहे असं बोलायचं असेल, तर तुम्ही काय बोलू शकता? नेहा इज ऑन लिव्ह टुमारो. नेहा इज ऑन लिव्ह टुमारो. जर तुम्हाला असं बोलायचं असेल की मी आज सुट्टीवर आहे, मी उद्याच्या ऐवजी इथं बोलायचं असेल की आज सुट्टीवर आहे किंवा मी आज रजेवर आहे, तर तुम्ही काय बोलू शकता? आय एम ऑन लिव्ह टुडे. अशा प्रकारे तुम्ही ही वाक्य बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तू कुठे होतास? तू कुठे होतास? Where were you? Where were you? Where were you? तू कुठे होतास? आता नेक्स्ट सेंटेन्स काय आहे? तू काल रात्री कुठे होतास? तू काल रात्री कुठे होतास? तर आपल्याला अगोदर काय घ्यायचं आहे? Where were you हे ऍज इट इज घ्यायचं आहे इथे. Where were you? आता इथे काय आहे? काल रात्री. Where were you last night? काल रात्रीसाठी आपल्याला काय बोलायचं आहे? लास्ट नाईट. तू काल रात्री कुठे होतास? Where were you last night? Where were you last night?